हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कोकणातून मी शिवसेना संपवली, पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, तर शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे म्हणत विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। नव्याने शिंदे अजितदादांच्या परतीचे दोर कापले, जे सोडून गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही। उद्धव ठाकरे शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। कोणाला सोबत घेणार नाही म्हणता, तुमच्याकडे येतंय कोण, तुम्हाला दरवाजा उघडा म्हणून सांगितलंय कोणी। शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा मबियाला मोठा पाठिंबा मिळाला, त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य। शरद पवारांचा खोच चटोला। विधानसभा निवडणूक मबिया एकत्र लढणार, नाना पटोलेंच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। मोठा भाऊ छोटा भाऊ मबियात असं काही नाही, प्रत्येक मतदारसंघात चांगला उमेदवार बघून जागा वाटपाचा निर्णय घेणार, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। महायुतीत शिवसेनाच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या शंभूराज देसाईसह संजय शिरसाटांचा दावा, लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दिला दाखला। एखादा कार्यकर्ता उत्साहात बोलला तर ती शिवसेनेची भूमिका असू शकत नाही, शिरसाटांच्या दाव्यावर मुनगंटीवारांचं उत्तर। तर सार्वजनिक ठिकाणी असे दावे करू नका, नाहीतर महायुतीत वाद होतील, दरेकरांचा सल्ला। ही लोक रक्तानं राजकारण करतात। लोकसभेवेळी सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावाळांचा प्लॅन होता, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप। प्रणिती शिंदेंचा आरोप निराधार, फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाही। नारायण राणेंनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले। माझ्या मतदारसंघात जरांगेंचा फायदा झाला, आरक्षणासाठीची लढाई जरांगे लवकरात लवकर जिंकतील, यासाठी केंद्रात प्रयत्न करणार। जरांगेंच्या भेटीनंतर खासदार निलेश लंकेंचं आश्वासन। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील आक्षेपाशी माझा संबंध नाही, अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप। मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।